राधानगरी तालुक्यातील आरेपिरळ राज्यमार्गावरील कांबळवाडी, तरसंबळे आणि कंथेवाडी इथल्या शेतकऱ्यांची राज्यमार्गाच्या रुंदीकरणासाठी लागणारी जमीन शेतकऱ्यांना विश्वासात न घेता शासन दरबारी संपादित करण्यात आली आहे। या संपादित केलेल्या जमिनीचा शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचा मोबदला दिलेला नाही। आमची जमीन हडप करण्याचा प्रयत्न शासनाकडून सुरू असल्याचा आरोप करत जोपर्यंत शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन जमीन संपादित होत नाही आणि बाधित झालेल्या जमिनीची नुकसान भरपाई मिळत नाही तोपर्यंत राज्यमार्गाच्या रुंदीकरणाचं काम सुरू करू देणार नसल्याचा इशारा संबंधित शेतकऱ्यांनी दिलाय। आमच्या जमिनीचा आम्हाला मोबदला मिळाला नाही। आता जमीन आमची हडप करण्याचा उद्योग या शासनाने चालू केला आहे। आज 40 फुटाचा रस्ता सर्वसामान्य राहणार एक 10-10 गुंठवाल्याचं क्षेत्र आता 5-5 गुंठ रस्त्यात जायला आले। त्या शेतकऱ्याने करायचं काय? त्याचा मोबदला मिळणार आहे। आम्हाला मोबदला मिळाल्याशिवाय रस्त्याला काम करू देणार नाही। कोणाला काम बंद पडल्याशिवाय थांबणार नाही। आम्ही आत्मदहन करू। आत्मदहन करून रस्त्याच्या आडवर उभा राहून आमच्या रस्त्यावर काम बंद पाडणार। काही केलं तर आता मी डोजर चालू देणार नाही त्यांचा। ही सर्व कांबळवाडी, कंठेवाडी या तिन्ही गावचे शेतकरी मिळत या कामात सहभागी होऊन रस्ता काम बंद पाडण्याची तयारीत राहिलेला आहे। उपोषण कुठल्याही प्रकारचं जरी काय करायला लागलं तर तिथं आम्ही हजरच राहणार आहे। त्यावर आमच्या शासनाने डोजर चालवा वा शरीरावरनी मग ते पुढे जावं रस्ता काढायला। शेतकऱ्यांनी याबाबतचं निवेदन प्रांताधिकारी प्रसाद चौगुले आणि तहसीलदार अनिता देशमुख यांना दिलंय। प्रांताधिकारी आणि तहसीलदारांनी संतप्त शेतकऱ्यांबरोबर संवाद साधत त्यांची बाजू जाणून घेतली। यावेळी त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांच्याशी संपर्क झाला नाही। शेतकऱ्यांची बाजू शासन दरबारी पोहोचवण्याची ग्वाही प्रांताधिकारी प्रसाद चौगुले आणि तहसीलदार अनिता देशमुख यांनी शेतकऱ्यांना दिली आहे।